हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आता आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे की दुष्यंत समोर भक्तीमुळे कशा पद्धतीने उघड होणार पूजाचा काळा चेहरा, त्याचबरोबर कृष्णा हीच आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे हे येणार दुष्यंतच्या लक्षात। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघं कृष्णाच्या माहेरी जायला निघालेले आहेत आणि कृष्णाला त्रास होतोय गाडी फास्ट चालवण्याचा, म्हणून दुष्यंतला मज्जा येते आणि दुष्यंत मुद्दाम गाडी फास्ट चालवून कृष्णाला घाबरवतोय। तर दुसरीकडे आता भक्ती ही पूजाला म्हणत असते, पूजे अगं तुझं कुणावर प्रेम असेल तर ते सांग की आम्हाला। त्यावर पूजा म्हणते, नाही ग भक्तीताई तसं काही नाही आहे, मी आणि कोणाच्या प्रेमा वगैरे पडणं शक्य आहे का, नाही तुला उगाच काहीतरी वाटते। त्यावर भक्ती म्हणत असते, पूजे हे बघ माझ्याबरोबर खोटं बोलू नकस, तुला काय वाटायलं मला माहीत नाही वे। अगं त्या दिवशी तू माय लव म्हणून कुणाशी तरी बोलत होतीस का नाही फोनवर, ते मी पाहिले। अगं तू नाही का आतमधनं यायला उशीर लावल्यास तेव्हा मी तुझा मोबाईल बघत होतो तेव्हा। त्याबरोबर मग आता पूजा ही मनात विचार करायला लागते, काय करू सांगू का हिला। मग ती सांगायला लागते की हो आहे माझं एका मुलावर प्रेम। आता पूजाने आहे माझं प्रेम म्हटल्याबरोबर मग भक्ती म्हणायला लागते, अगं मग त्यात लपवण्यासारखं काय आहे पूजे, अगं कोण आहे तो पोरगा, शिकलेला आहे नवं, तुझ्याबरोबरच नोकरी करतो का, समजा कसं आहे व्यवस्थित आहे नवं ते सांग की आम्हाला, आपण त्याच्या घरच्यांशी बोलून घेऊ आणि समजा कसं रीतसर करू। त्यावर पूजाला भक्ती सांगत असते, बोल की। त्यावर पूजा सांगते, माझा होणारा नवरा खूप श्रीमंत आहे, मालदार आहे, त्याच्याकडे खूप संपत्ती आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे। इतक्यात तिकडे कृष्णा येते आणि भक्तीला आणि पूजाला बघून खूप खुश होते। आता ती थेट येते आणि पूजाला मिठी मारते। आता पूजाला खूप मोठा प्रश्न पडतो की ही कृष्णा इथे कशी काय आली आणि कशाला आली। तर कृष्णा ही पूजेला म्हणत असते, पूजे अगं किती दिस लावलीस परत यायला, तुला ठाव आहे काय मला तुझी किती आठवण आली होती ती माझ्या लग्नात, बरं ते समज सोड, हे बघ मी कुणाला घेऊन आलो आहे तुला भेटाय, दुष्यंत सरकार। त्याबरोबर दुष्यंत आतमध्ये येतो आणि आता तो समोर पूजाला बघून त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो। तर आता पूजासुद्धा दुष्यंतला बघून घाबरलेली असते। ती आता मनातल्या मनात म्हणायला लागते, बाप रे डी आणि इथे ह्या कृष्णाने कशाला हा नको तो आगाऊपणा केला, हिला काय गरज होती मला भेटायला यायची, तशीही मला कुठे हौस होती हिला भेटायची। आता मी डीला काय सांगू, डीला माझ्याबद्दल काय वाटेल, ओ माय गॉड आता सगळ्या गोष्टींची वाट लागली, आता मी कसं सगळं मॅनेज करू, काय करू हा प्रश्न पूजाला पडलेला असतो। मनातल्या मनात आता आपल्याला पुन्हा काय खोटं बोलता येईल याचा विचार करायला पूजाने सुरुवात केलेली असते, पण आता पूजाला खोटंसुद्धा सुचत नसतं कारण तिचं पितळ उघडं पडलेलं असतं। तर दुसरीकडे आता बाळजाबाईंना सतत आठवायला लागतं की त्या दुष्यंतला म्हणत असतात की आमच्याबरोबर तुला लग्नाला यायचं आहे, लग्नाला जाऊ आपण, पण दुष्यंतने बाळजाबाईंना स्पष्टपणे नकार दिला आणि तो कृष्णाबरोबर तिच्या माहेरी निघून गेला। आता बाळजाबाईंना ही गोष्ट सतत आठवत असते आणि या गोष्टीमुळे बाळजाबाई ह्या खूपच जास्त चिडत असतात। बाळजाबाई म्हणत असतात, त्या कृष्णेनं अशी कोणती जादू केली आहे माझ्या लेकावर। त्याबरोबर आता अढळराव म्हणत असतात, चला हळूहळू आता बाळजाबाईंच्या ध्यानात सुद्धा हे यायला लागलं आहे की लगीन झालं की पोरगा आपल्या ताब्यात राहत नाही म्हणायचं। चला देर आहे दुरुस्त आहे म्हणतात ते काही उगस नाही, 5 गावच्या सरपंचबाईंना उशिरा का होईना पण अक्कल आली, म्हणजे आता पाखरू उडून चाललं पंखाखालनं पिक्चर अगदी सुपरहिट होणार। आज पावतर जो दुष्यंत फक्त बाळजाबाईंचा पदर धरून बसला होता तो दुष्यंत आता बायकोच्या पदराला जाणार आणि बायकोचा पदर धरण्यात काय बी चूक नाही, कारण मुळात त्याची बायको हाईच तेवढी खमकी आणि माझा लेक बायकोचा पदर धरणार नाही तर बायकोच्या पदराच्या पाठी खमक्यापणानं उभा राहील, बायकोच्या पाठीशी उभा राहून तिची प्रत्येक गोष्टीत साथ बी देईल। आणि तसं बी आता पावतर त्यानं प्रत्येक वेळी कृष्णेची साथ दिलीच आहे की, सिद्ध केलंच आहे त्यानं, तो उत्तम नवरा आहे ते नाही। आता मागं जेव्हा कृष्णेवरती दागिने चोरीचा आळ आला होता तेव्हा बी दुष्यंतनंच तिला त्या समद्यातनं बाहेर काढलं आणि त्याच्या आधी बी कृष्णेवरती त्या पोलिसने जीव घालण्यात विष टाकलं याचा आळ आला तेव्हा बी दुष्यंतनीच डॉक्टरांनी हुडकून आणलं। त्याबरोबर हे ऐकून मग मात्र बाळजाबाईंना लईच जास्त राग येतो। बाळजाबाई अढळरावांना म्हणतात, लई पुढची स्वप्न बघायला तुम्ही असं वाटत नाही काय तुम्हासनी,
नाही, काय झालं ना, आमच्या लेकानं किती बी काय बी केलं तरी आमचा पदर त्याच्या हातातनं सुटणं शक्य नाही हो. कारण एकुलता एक पोरगा आहे आमचा, लहानपणापासून लय लाडात वाढवलं आहे आम्ही त्याला. त्यानं मागितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्यासमोर हजर केली आहे. त्यामुळं आमच्यापासून आमचं लेकरू कधी बी लपवणार नाही काही गोष्टी, समजलं नवं. त्यावर अढळराव म्हणतात, अहो लहानपण बालपण संपलं ते आता लेकरं मोठी झाली, लेकरांची लग्न झाली, संसाराला लागली पोरं आपली. आता उगाच्या उगाच त्यांच्या रस्त्यात आपण अडथळा नाही बनायचं. त्याबरोबर इकडं भक्ती म्हणत असते, दाजी कृष्णे, अगं तुम्ही दोघं अशी उभे का, या की बसा, मी तुमच्यासाठी चाय घेऊन येतो, पाणी आणतो. आणि मग ती कृष्णा आणि दुष्यंतला बसायला लावते, पटकन त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते, त्यानंतर चहा आणते. तर दुष्यंत म्हणतो, ही तुझी बहीण आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो वय ओळख सांगितली की मी आता, ही बघ पूजी माझी बहन, आणि पूजे हे दुष्यंत सरकार माझं धनी. दुष्यंत सरकार, मी तुम्हासनी म्हणलं होतं ना व, ही बी तुमच्याच ते पुण्याच्या हापिसासारख्या हापिसात मोठ्या काम करते म्हणून. पूजे, अगं तू कुठल्या हापिसात काम करतेस सांग की दुष्यंत सरकारसनी. नाही म्हणजे रस्त्यानं येताना ते मला विचारत होते का तू कुठल्या हापिसात काम करायचीस म्हणून पुण्यात, पण मला मेलीला तुझ्या हापिसाचं नाव कुठं माहिती होतं. मग मी ह्यासनी सांगितलं, मी तुला खरवच द्या आलो होतो त्याच हापिसात तू काम करतेस म्हणून, होय की नाही. यासनी बी सांग की. आणि तुला ठाव आहे काय, दुष्यंत सरकार बी पुण्यालाच राहायचे यापूर्वी, ते बी पुण्यालाच काम करायचे. पण आता आमचं लगीन झाल्यापासून ते इकडं राहायला आल्यात आणि इकडंच काम बी करतात. ते काय करतात काय होते. त्यावर दुष्यंत म्हणतो, वर्क फ्रॉम होम. त्याबरोबर कृष्णा म्हणते, हां वर्क फ्रॉम होम करतात ते. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, पण ओळखतो मी तुझ्या या बहिणीला, खूप हुशार आहे, दुसऱ्याला कसं फसवायचं हे तिला बरोबर कळतं. त्यावर कृष्णा म्हणते, काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, सॉरी पटवायचं, कसं पटवायचं ते हिला बरोबर कळतं. त्याबरोबर मग मात्र आता पूजा ही मनातल्या मनात म्हणायला लागते की सगळ्या गोष्टींची ह्या कृष्णामुळे माती झाली. तर कृष्णा म्हणते, पटवायचं. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं म्हणजे स्वतःचं मत कसं पटवायचं ते गं. खूप कळतं हिला त्या सगळ्या गोष्टींबद्दल, खूप हुशार आहे ही त्या सगळ्यात, हो ना. त्याबरोबर कृष्णा म्हणते, हा मग हाईच माझी बन हुशार. त्यावर दुष्यंत म्हणतो, फक्त हुशार नाही, खूप हुशार आहे ती, अति हुशार, जास्त, खूप जास्त हुशार. नको तिथं डोकं कसं लावायचं हे तिला बरोबर माहिती आहे. त्यावर कृष्णा म्हणते, काय. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं म्हणजे जिथं कुणाचंच डोकं लागत नसेल तिथं हिचं डोकं बरोबर चालायचं आणि ही बरोबर काहीतरी शक्कल लढवून मार्ग मोकळा करायचीच. त्याबरोबर आता लगेचच दुष्यंत म्हणत असतो, छान वाटलं तुला भेटून पूजा, कोल्हापूरकर बरोबर ना. कृष्णा तुमचं आडनाव कोल्हापूरकरच आहे ना. त्याबरोबर लगेचच कृष्णा म्हणते, अहो कोल्हापूरकर नाही, कोल्हापुरे. त्यावर दुष्यंत म्हणतो, अच्छा पूजा कोल्हापुरे, भेटून छान वाटलं तुला. कृष्णा खूप कौतुक करत होती त्याचं, तुझं नाही म्हणजे तशी तू नाहीच आहेस. त्यावर कृष्णा म्हणते, काय म्हणालात. त्यावर दुष्यंत म्हणतो, तशी तू नाहीच आहेस, त्याहून खूप पुढे पोहोचलेली आहेस तू. तर कृष्णा म्हणत असते, होय मग शेवटी भन कुणाची आहे, माझीच भन आहे की. त्यावर दुष्यंत म्हणतो, नाही आहे कृष्णा, ही तुझ्यासारखी नाही आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, होय हे अगदी बरोबर बोलला असं बघा, ही माझ्यासारखी नाहीच आहे, ही लय हुशार आहे बघा, समजा कामात एक नंबर पटाईत आहे. अहो म्हणजे प्रत्येक गोष्टीत आमची पूजा कायम अव्वल येत असत्या. तुम्हासनी काय सांगू दुष्यंत सरकार, आमच्या पूजीचं इतक्यात भक्ती येते आणि म्हणते, आता तुम्हासनी ठाव आहे काय दुष्यंतदाजी, अहो आमची पूजा आहे का नाही, आत्ता ते काय म्हणतात, अहो असं लगीन ते प्रेम असतं की नाही त्यातलं, आता तिचं बी लगीन व्हायचं आहे. म्हणजे ती एका पोराच्या कुणाच्या तरी प्रेमात पडली आहे खरं, आता त्यांचं लगीन लावून द्यायचं आहे. लगीन लावून देण्याकरता आता लई काही खर्च करावे लागणार आहेत बघा आपल्याला. त्यावर दुष्यंत म्हणतो, अच्छा प्रेमात कोणाच्या. त्यावर ती सांगते, अहो ते काय अजून ठावं नाही बघा आपल्याला, पण पार्टी लई मालदार आहे, म्हणजे लई श्रीमंत आहे गडगंज तो तिचा होणारा नवरा, असं ती सांगत होती. त्याबरोबर मग दुष्यंत लगेचच म्हणायला लागतो, अच्छा असं आहे का. आता दुष्यंत मनातल्या मनात म्हणत असतो, हिला माझ्या पैशांवरतीच नजर होती फक्त. त्यावर मग आता दुष्यंत पूजाला लगेचच विचारतो, नाही म्हणजे फक्त त्याचा पैसा बघितलास की त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे का नाही, आणि हे सगळंसुद्धा बघितलंस. त्याबरोबर पूजा काही बोलायला जाणार इतक्यात दुष्यंत म्हणतो, नाही राहू दे, तू बोलायच्या आधीच मला कळलं तुला जे म्हणायचं आहे ते.
तर इकडे कृष्णा म्हणत असते, बघते मी म्हणलं होतं का नाही, दुष्यंत सरकार आणि पूजी ह्यांची गाठ एकदम झक्कास होणार, या दोघांचं एकमेकांबरोबर जमणार आणि पटणार बी म्हणून. अगं शेवटी शिकलेली माणसं यांचं यांना बरोबर पटत असते. आपल्यासारख्या अनाडी माणसांचं काम नाही बघ या दोघांच्या शहाण्यांच्या मध्ये बसणं. पर जाऊ दे, आता करणार काय. बरं पूजे, ह्यो बघ, मी तुझ्यासाठी तुला आवडतो म्हणून खरवस बी आणलं आहे, घे खरवस खा, म्हणजे तुला जरा भारी वाटेल. तर त्याबरोबर आता ती खरवस वगैरे देते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा आता आपण निघूया का. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार फक्त थोडा वेळ बसूया की. दुष्यंत म्हणतो, आईबरोबर लग्नाला जायचं आहे ना. मग कृष्णा म्हणते, वय निघूया, नाही तर चिडत्याल बाळजाबाई. आणि मग दुष्यंत आणि कृष्णा पुन्हा घरी येतात. आता घरी आल्याबरोबर दुष्यंत हा येऊन थेट वरती त्याच्या बेडरूममध्ये चाललेला असतो. बाळजाबाई दुष्यंतला हाक मारतात आणि म्हणायला लागतात, दुष्यंत बघ आलास ना, आता जा पटकनी आवरून घे, आपल्याला लग्नाला जायचं आहे. मी म्हणलं आहे ना नरपत साहेबांच्या पुतण्याचं लगीन आहे तिकडं. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणायला लागतो, आई मला इच्छा नाही आहे, तू जा. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अरे असं काय करायलायस लेका, इच्छा नाही आहे बोलून नाही चालायचं, जावं लागतं आपल्याला. हे बघ, आता अशा राजकारणांमध्ये जर एकमेकाबरोबर जोडलं राहायचं असेल की नाही, तर एकमेकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगी जावं लागतंय. आणि तरी बी त्या कृष्णीच्या माहेरी जाऊ नगस मी म्हणलं होतं ना, काय गरज होती तिकडं जायची, तिकडे गेलास ना, म्हणूनच आता तुझा मूड काय तो गेला. त्यावर दुष्यंत म्हणतो, उलट तिकडे गेलो त्यामुळे खूप गोष्टी स्पष्ट झाल्या, खूप मोठा फायदा झाला आई माझा. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, काय त्या कृष्णीच्या माहेरी गेल्यानं तुझा फायदा झालाय. बापरे, जरा आमसने तरी कळू द्या, काय नेमका फायदा झालाय तो आमच्या लेकाचा, काय एवढं आगत स्वागत केलंय ते सासूरवाडीला आमच्या लेकाचं. नाही म्हणजे सांग की, काय फायदा झालाय काय नेमका तुझा त्या कृष्णीच्या भिकारड्या माहेरी जाऊन. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, आई प्लीज व्यवस्थित बोल, कोणाच्याही घराबद्दल हे असं बोलण्याची आपल्याला काही एक गरज नाही आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या फायद्याचा, तर ते सगळं इथे सांगण्याची सुद्धा गरज नाही आहे, कारण त्या सगळ्या गोष्टी तुला सांगून काहीच उपयोग होणार नाही आहे. मी आलो एवढं बोलून आता दुष्यंत तिकडनं वरती जातो. त्याबरोबर बाळजाबाई मागणं दुष्यंतला हाका मारत असतात, दुष्यंत. पण दुष्यंत काही थांबत नाही, तो निघूनच जातो. आता बाळजाबाईंना मात्र कळत नसतं की नेमका दुष्यंतचा कृष्णाच्या माहेरी जाऊन काय फायदा झाला. इतक्यात त्यांना आता लगेचच दुष्यंत हे असं बोलल्यामुळे आढळरावांचे शब्द आठवतात. आता पोरग्याने तुमचा पदर सोडला आणि बायकोच्या पदरामागं गेला. तर इकडे दुष्यंत हा खोलीत येऊन बसलेला असतो आणि तो आता विचार करू लागतो. त्याला आठवत असतात गोष्टी की कसं सगळं घडलं, किती त्याला पूजाने फसवलं वगैरे सगळंच. तर इकडे आढळराव हे बाळजाबाईंना म्हणायला लागतात, बघा वाटलं नव्हतं आम्हासनी एवढ्या लवकर आम्ही केलेली भविष्यवाणी, आम्ही केलेल्या पिक्चरची घोषणा यशस्वी होईल म्हणून, पण आमच्या सुनबाई मात्र जोरात आहेत. नाही म्हणजे आमच्या सुनबाईंनी प्रगती केली म्हणूनच हे समजा घडू शकलं, नाहीतर आमच्या चिरंजीवांना कुठं एवढी अक्कल आहे म्हणा. आमचं पोरगं अजून बी तिथंच अडकून राहिलं असतं, पण आमच्या कृष्णीनं तेवढी अक्कल दावली, कृष्णीने त्याला पुढं आणला म्हणून समजा झालं. नाहीतर तुमचं काय, तुम्ही तुमच्या राजकारणाच्या फायद्यापायी लेकाचं लगीन बी लावून दिलं. तुमचं कोणी काही नेम धरलाय काय बाळजाबाई, तुम्ही किती आणि कशा हायसा ते फक्त आम्हीच जाणले. त्याबरोबर इकडे कृष्णासुद्धा इतक्यात आतमध्ये आलेली असते. आता कृष्णा आतमध्ये आल्याबरोबर बाळजाबाई कृष्णाला हाक मारतात आणि विचारतात, काय गं आलीस का माहेराला जाऊन, भेटलीस ना समजासनी, बरं वाटलं ना कृष्णा होकार देते. बाळजाबाई विचारतात, आता मला सांग, दुष्यंत म्हणत होता की माहेराला जाऊन तुमचा काहीतरी फायदा झाला म्हणून, आता कसला फायदा झाला आहे गं कृष्णी तुमचा. आता कृष्णा ही गप्प राहते. बाळजाबाई म्हणतात, अगं काय विचारायला लागलोय मी, तुझ्या माहेराला जाऊन तुम्हा दोघांचा कशाचा फायदा झाला आहे. त्याबरोबर मग आता कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणते, नाही कसला नाही. आता खरं तर पूजाला भेटून आल्यामुळे, पूजाचं लग्न ठरणार असल्यामुळे कृष्णा ही खूप खुश असते. कृष्णा हसतच तिकडनं वरती निघून जाते. त्याबरोबर आता आढळराव म्हणतात, फायदा झालेला दिसतोय माहेरी जाण्याचा, एकांत मिळालेला दिसतोय नव्या जोडप्याला. चला बरं झालं एकाएकी एकांत मिळालाच. शेवटी नवरा बायकोंचं नातं ह्या दोघांमध्ये निर्माण झालं. याच गोष्टीत काय तो आमचा आनंद, आमचं सुख. तसं बी ह्या घरात जर ते दोघं बी राहिले असते तर त्या दोघांनी ना घावला असता एकांत, ना घावलं असतं त्यांचं प्रेम. असो, जे काय झालं ते एका अर्थी बरंच झालं, चांगलं झालं म्हणायचं कृष्णा आणि दुष्यंतचं. त्याबरोबर बाळजाबाई आढळरावांना म्हणतात, तोंड बंद ठेवा तुमचं,
उगाचच्या उगाच देवानं तोंड दिलं आहे म्हणून प्रत्येक वेळी त्यानं बोललंच पाहिजे अशी काही जरुरी बात नाही. उगाचच्या उगाच जास्त बोलण्यापेक्षा कमी बोलत जावा, ते तुमच्या तब्येतीसाठी बी चांगलं ठरेल. आणि राहिला प्रश्न ह्या कृष्णीनं माझ्या घराण्याला वारस देण्याचा, तर हिच्या पोटातनं आलेलं पोर बी हिच्यासारखंच असणार आहे, अडाणी आणि अशिक्षित. त्यामुळं म्या लवकरात लवकर हिला घराबाहेर काढण्याची तरबेज करणारच. त्याबरोबर आढळराव म्हणतात, तुम्ही किती बी आणि काय बी प्रयत्न केलेत की नाही, तर ह्या घराण्याला वारस बी कृष्णीच देणार आणि आयुष्यभर दुष्यंतची बायको म्हणून बी कृष्णीच ह्या घरात नांदणार. कारण काय आहे, तुम्हासनी आज पुन्हा एकदा आठवण करून देतोय. नाही म्हणजे तसं बराच वेळा सांगून झालं आहे, पण तुमच्या लक्षात राहत नाही हो. वयाच्या हिशोबाने होतं, त्याला काय करणार. दुष्यंत आणि कृष्णीचं लग्न हे वरच्याच्या मनात होतं आणि त्यानं ते घडवून आणलं आहे आणि आता ते तसंच राहणार आयुष्यभर. ना त्यांच्यात कोण येऊ शकणार ना येऊ शकलं आहे. लक्षात आलं नवं. आज पावतर तुम्ही कृष्णीसमोर एवढ्या अडचणी उभ्या केल्या, पण एक तरी अडचणीचा उपयोग झाला का नाही नवं. त्या समध्यात ना आमची सून बाहेर पडलीच नवं. मग तुम्ही किती बी खेळा करा, कुणाला काही बी फरक पडत नाही. लक्षात ठेवा बाळजाबाई, ह्या घरात कृष्णीमुळंच पाळणा हलणार नाही. तुम्ही तसा आशीर्वाद दिला आहे नवं तिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आठवायलाय काय त्या दिवशी काय होते दसऱ्याच्या दिवशी, आठवायलाय काय. हां, त्याबरोबर इकडे दुष्यंत हा रूममध्ये येऊन बसलेला असतो आणि दुष्यंतला आता ते सगळे जुने दिवस आठवायला लागतात, जेव्हा पूजा आणि तो पहिल्यांदा नव्याने भेटले होते. जेव्हा पूजा हिने त्याला तिचं नाव मिसेस गौतमी केळकर असं सांगितलं होतं. तिचे आईवडील युरोपला असतात, तिच्या आईवडिलांचा खूप मोठा व्यवसाय आहे हे सगळं सांगितलं होतं. त्यानंतर दुष्यंतने कसं तिला प्रपोज केलं, दुष्यंत आणि ती दोघंजणं कसं एकमेकांच्या प्रेमात पडले, ते सगळं अगदी दुष्यंतच्या डोळ्याखालनं जाऊ लागतं. आणि दुष्यंत आता जोरात एका टेबलावरती हात आपटतो आणि म्हणू लागतो, किती मूर्ख आहे मी, किती मूर्ख. त्या मूर्ख एका मुलीने किती फसवलं मला, किती खोटं बोलली ती माझ्याशी आणि मी मात्र प्रेम म्हणत सगळं काही पचवत गेलो आणि माझ्या लक्षातही आलं नाही की ती माझ्याशी हे सगळं खोटं बोलते. प्रेमाचं फक्त नाटक करते. प्रेमाचं जाळं तिने माझ्याभोवती इतकं पक्कं विणलं होतं का की काल रात्री तिने मला फसवलं आणि तेही मला कळलं नाही. नशीब मला कृष्णाने आज बळजबरीने का होईना पण तिच्या माहेरी नेलं. जर आज तिने मला माहेरी नेलं नसतं तर मला हे सगळं कळलंच नसतं. एवढं बोलून दुष्यंतला पुन्हा काल रात्री पूजा जेव्हा त्याला भेटली होती तेव्हा ती किती रडत होती, ती त्याला किती विनवण्या करत होती, किती गयावया करत होती की मला सोडून जाऊ नको, मला सोडून जाऊ नको. हे सगळं आता दुष्यंतला आठवायला लागतं आणि हे सगळं आठवून दुष्यंतला पश्चाताप होत असतो की का म्हणून ही मुलगी माझ्या आयुष्यात आली, का म्हणून ही मुलगी माझ्या नशिबात आली. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या विचार करत असतात, काहीही झालं तरी कृष्णाला मला ह्या घरात राहू द्यायचं नाही म्हणजे नाही. कृष्णाला लवकरात लवकर ह्या घरामधनं बाहेर काढावंच लागत नाही. म्हणजे जसं दुष्यंत आणि कृष्णा आनंदानं आज वरती गेल्यात, त्याप्रमाणे जर कृष्णा खरोखर दुष्यंतच्या जवळ येत असेल आणि त्या दोघांमध्ये नवरा बायकोंचं नातं निर्माण होत असेल तर पुढं जाऊन कृष्णीला घराबाहेर काढणं मला खूपच जास्त अवघड होऊन बसेल. ती पोटूशी वगैरे राहण्यात मला माझं काम केलं पाहिजे असा विचार त्या करू लागतात आणि हा व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.